असे म्हटले जाते की तुम्ही नेहमीच परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही. तथापि तुम्ही तुमची वृत्ती, दृष्टिकोन आणि प्रतिसाद नेहमीच नियंत्रित करू शकता. काय नियंत्रित करू शकता येणाऱ्या गोष्टी आम्ही नियंत्रित ठेवतो? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, उपासना कार्यक्रम हा पवित्र शास्त्रातील प्रत्येक पुस्तक, प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक वचन यांचा क्रमवार अभ्यास आहे. आज आपण पवित्र शास्त्रातील एका वेगळ्या विभागातून अभ्यास सुरू करणार आहोत. हा विभाग म्हणजे काव्यात्मक पुस्तक, इयोबाचे पुस्तक. हे पवित्र शास्त्रातील काव्यात्मक पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा मानवाला दुःखाला सामोरे जावे लागते. काही वेळा हे दुःख आम्हाला का याचे उत्तर शोधण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो. परंतु या पुस्तकात नीतिमान माणसाला दुःख का सहन करावे लागते याची चर्चा आहे. कदाचित आपल्या मनात एक प्रश्न असेल की या पुस्तकाचे अध्ययन का करायचे? आम्ही तर वेगळ्या युगातील आहोत आणि हे पुस्तक खूप जुने आहे. प्रियांनो, आम्ही समजून घ्यावे की यातील घटना कोणत्याही काळाच्या किंवा स्थळाच्या चौकटीत बसणारी आहे. या पुस्तकाची रचना आणि उद्देश अतिशय उच्च आहेत. माझी खात्री आहे हे अध्ययन आपणास एका वेगळ्या स्तरावर पोहोचवणारे ठरेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मानवी जीवनातले दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असू द्या, ते आमच्या साहित्याचा गाभा आहे, केंद्रबिंदू आहे. जगातले सर्व भाषांमधले साहित्य या विषयावर चर्चा करते. मानवाचे दुःख वेगवेगळ्या व सुंदर रीतीने व्यक्त करण्याची कवी लोकांची जणू स्पर्धाच लागते. परंतु दुःखाविषयी लिहिताना, विचार करताना माणूस गंभीर तर नक्कीच बनतो व काहीसा तत्त्वज्ञानाकडेही वळतो. पवित्र शास्त्रातले पुस्तक इयोब हे मानवी दुःख मांडणारे आहे आणि साहित्याच्या विश्वात याच कारणामुळे या पुस्तकाला विशेष महत्त्व आहे. या पुस्तकाचा अभ्यास काही विद्यापीठांमध्ये देखील केला जातो. या पुस्तकाचा अभ्यास करण्याची, त्याचा आस्वाद लुटण्याची संधी देवाने आम्हाला दिली म्हणून आपण त्याचे मनापासून आभार मानूया. इयोब हे पुस्तक एक चित्तवेधक व सुंदर पुस्तक आहे. पवित्र शास्त्रातली जी काव्यात्मक पुस्तके आहेत त्यापैकी हे एक आहे. या काव्यात्मक पुस्तकामध्ये स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, उपदेशक व गीतरत्न, विलापगीत यांचाही समावेश होतो. ह्या पुस्तकांची भाषा काव्यात्मक आहे, परंतु त्यामध्ये काल्पनिक, अवास्तव्य असे काही एक नाही. तसेच हे पुस्तक गेय म्हणजे गाता येण्यासारखे नाही. हिब्रू काव्यामध्ये एक कल्पना दोनदा सांगितल्या जाते. ती समांतर अशी कल्पना असते किंवा समानोक्ती हा तिचा गुणधर्म आहे असं म्हणता येईल. इयोबाच्या पुस्तकातला संवाद काव्यात्मक आहे आणि काव्यात्मक भाषा हा प्राचीन साहित्याचा एक गुणविशेष आहे. या पुस्तकाचा लेखक कोण होता हे सांगता येणार नाही. असे म्हटले जाते की मोशेने हे पुस्तक लिहिले. काही लोकांच्या मते एज्रा हा लेखक होता, तर कोणी शल्मोन, स्वतः इयोब आणि अलीहू यांची नावे सुचवतात. अलीहू हा इयोबाचे सांत्वन करणाऱ्यांपैकी एक होता आणि इयोबाचा 32वा अध्याय 16 आणि 17 या वचनावरून तोच लेखक होता असे वाटते. ही वचने सांगतात, तर ते बोलत नाहीत म्हणून ते उगेच उभे आहेत. ते आणखी उत्तर देत नाहीत म्हणून मी वाट पाहू काय? मीही आपल्यातर्फे उत्तर करीन, मीही आपले मत सांगेन. हे वाक्य संवादामध्ये वापरलेले नाही, परंतु लेखक या ठिकाणी मी या शब्दाचा वापर स्वतःचे विचार करण्यासाठी करीत आहे.
मग संवाद चालू राहतो व अलीहू बोलतो. यावरून असं वाटतं की अलीहू बोलत आहे. या पुस्तकाविषयी आणखी एक मनोवेधक गोष्ट ही आहे की या पुस्तकाचा काळ कोणता आहे हे आम्हाला सांगता येत नाही. इयोब कोणत्या काळात होऊन गेला व तो कोठे होऊन गेला या दोन्ही गोष्टी आम्हाला सांगण्यात आलेल्या नाहीत. या पुस्तकात म्हटले आहे की तो ऊस देशाचा रहिवासी होता. परंतु ऊस देश नक्की कोठे आहे हे आम्हाला खरोखर माहीत नाही. दुसऱ्या पुस्तकांसाठी स्थळ व काळ या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या या ठिकाणी दिलेल्याच नाहीत. मला स्वतःला वाटतं श्रोत्यांनो की इयोब मूळ पुरुषांच्या काळात जगत होता, म्हणजे याकोब इस्रायलाच्या 12 वंशाच्या पित्याच्या किंवा मूळ पुरुषांच्या काळात इयोब जगला. इयोबाला याकोब माहीत असावा हे शक्य आहे. या पुस्तकामध्ये मोशेच्या नियमशास्त्राचा उल्लेख नाही किंवा निर्गमच्या पुस्तकातल्या घटनांचाही त्यात उल्लेख नाही. म्हणजे या पुस्तकातल्या घटनांमध्ये इस्रायली लोक मिस्राच्या दास्यातून बाहेर पडण्याच्या वेळेसच्या प्रसंगाचे संदर्भ नाहीत. इयोब इस्रायलाच्या मूळ पुरुषांच्या काळातला होता या विधानाला सिद्ध करणारी 3 कारणे देता येतील. पहिले कारण आहे इयोबाची आयुष्य मर्यादा. इयोबाचे पुस्तक 42 अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात, यानंतर इयोब 140 वर्षे वाचला आणि त्याने आपले मुलगे व आपल्या मुलांचे मुलगे 4 पिढ्यांपर्यंत पाहिले. मग इयोब म्हातारा व पूर्ण वयाचा होऊन मरून गेला. यावरून आम्हाला समजतं की मूळ पुरुषांची आयुष्य मर्यादा इयोबाच्या वया इतकी होती. दुसरे कारण हे की इयोब त्याच्या घरातल्या लोकांसाठी मुख्य याजकाची भूमिका करीत होता. या पुस्तकात याजक पद किंवा इस्रायलाच्या संतानाचा काही एक उल्लेख नाही. यावरून या पुस्तकातल्या घटना मोशेच्या नियमशास्त्राच्या आधी घडल्या हे सिद्ध होते. तिसरे कारण असे की इयोबाचा मित्र अलिफज तेमानी हा एसावाच्या सर्वात मोठ्या मुलाचा वंशज होता. उत्पत्तीचे पुस्तक 36 अध्याय आणि 10 वचन सांगतं, एसावाच्या मुलांची नावे ही: एसावाची बायको आदा हिचा मुलगा अलिफज आणि एसावाची बायको बासमत हिचा मुलगा रगुवेल. यावरून इयोब याकोबाचा समकालीन होता असे वाटते. या पुस्तकाचे स्थळ, त्याचा काळ या गोष्टी आपण जरा वेळ बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट स्पष्टपणे नजरेत भरते की इयोबाची गोष्ट सर्व काळासाठी आहे. तिला काळाचे किंवा स्थळाचे बंधन नाही. ती याकोबाच्या काळात घडू शकते आणि आजच्या आमच्याही काळात घडू शकते. ती इस्रायलात घडू शकते किंवा भारतातही घडू शकते. ती काळ व स्थळ यांच्या मर्यादेतली नाही, कारण ती दुःखाने ग्रासलेल्या मानवाची गोष्ट आहे. जे नीतिमान आहेत व जे देवाच्या भयात चालतात त्यांच्याविषयी ती गोष्ट आहे. पवित्र शास्त्राविषयीच्या अनेक गोष्टींपैकी, वैशिष्ट्यांपैकी मला आवडणारे एक वैशिष्ट्य हे आहे की पवित्र शास्त्रातील माणसे, चांगली व वाईट, सर्व तुमच्या व माझ्यासारखे आहेत. त्यांची भाषा व त्यांच्या चालीरीती आमच्या भाषेपेक्षा व चालीरीतीपेक्षा भिन्न असतील, पण त्यांच्यामध्ये आम्हाला स्वतःचे प्रतिबिंब पाहायला मिळते. म्हणूनच श्रोत्यांनो, पवित्र शास्त्र आरशाप्रमाणे आहे. जसे आपण आरशात पाहून स्वतःचे केस सावरतो, आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून आरशात पाहून त्याची काळजी घेतो, तसेच पवित्र शास्त्र वाचून आम्ही आमचे आध्यात्मिक जीवन सुंदर बनवू शकतो. म्हणूनच आता इयोबाच्या पुस्तकाचा अभ्यास करताना आपण त्यामध्ये स्वतःला शोधणार आहोत व या वचनामध्ये स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाचे रूप पाहणार आहोत. ते अधिक सुंदर कसे करावे याविषयी विचार करणार आहोत. हे पुस्तक तत्वज्ञानाचे पुस्तक आहे. या पुस्तकात पुष्कळ समस्या मांडण्यात आल्या आहेत व त्या सोडविण्यात आल्या आहेत. नीतिमान माणसाला का दुःख सहन करावे लागते या प्रश्नाची चर्चा या पुस्तकात केलेली आहे. मला वाटतं या समस्येच्या अनेक कारणांपैकी एक कारण या पुस्तकात दिलेले आहे. अनेक पवित्र शास्त्राच्या जाणकारांचे मत आहे की ही समस्या या पुस्तकाचा गाभा आहे, परंतु मला तसे वाटत नाही. ह्या पुस्तकातून स्पष्ट होणारा दुसरा हेतू हा आहे की या घटनांद्वारे मानवजातीविरुद्ध सैतान जी बदनामी करीत आहे ती स्पष्ट करणे. या पुस्तकाचा तिसरा हेतू हा आहे की इयोबाला स्वतःचा शोध लागावा, म्हणजे त्याला आपण स्वतः काय आहोत हे समजावे म्हणून हे पुस्तक लिहिण्यात आले. चौथी गोष्ट म्हणजे हे पुस्तक आम्हाला संयम किंवा सहनशीलता शिकवते. याकोबाचे पत्र 5 अध्याय 11 वचनामध्ये याकोब म्हणतो, याकोबाचे पत्र 5 अध्याय 11 वचन, पहा, जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो
तुम्ही योबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून त्याचा शेवट झाला तोही पाहिला. तो असा की प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे. श्रोत्यानो, योब सहनशील होता काय? आपण या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकाच्या अभ्यासाच्या उत्तरार्धात पाहणार आहोत. परंतु मला वाटते की या पुस्तकाचा हेतू पश्चाताप शिकवणे हा आहे. तुम्ही या मताशी कदाचित सहमत नसाल, परंतु या पुस्तकाचे संपूर्ण अध्ययन तुम्ही या कार्यक्रमाद्वारे ऐकावे अशी आमची इच्छा आहे. आणि हा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे स्वतःचे निष्कर्ष काढू शकता. श्रोत्यानो, पश्चातापाविषयी बोलत असताना लोक सहसा अशा व्यक्तीचे उदाहरण देतात की जे पूर्वी फार भयंकर पापात बुडालेले होते. उदाहरणार्थ, यहुदाचा अतिशय दुष्ट राजा मनश्शे याचे उदाहरण नेहमीच दिले जाते आणि आपल्याला माहीतच आहे की त्याने पश्चाताप केला. पश्चातापाचा विचार करताना आम्हाला अशा लोकांच्या पश्चातापाची आठवण करायला आवडते. येशू ख्रिस्ताचा सर्वात मोठा शत्रू तर्शीसचा शॉल होता, परंतु त्याचे परिवर्तन झाले व त्याने पश्चाताप केला. त्यानंतर असिसीचा सुप्रसिद्ध संत फ्रान्सिस हाही फार रंगील जीवन जगला, परंतु त्यानेही पश्चाताप केला. श्रोत्यानो, आपण या पुस्तकात पाहतो की पश्चातापासाठी परमेश्वराने तशा पापी माणसाची निवड केली नाही. त्याने जुन्या कराराच्या काळातल्या सर्वात चांगल्या माणसाची निवड केली आणि येशू ख्रिस्ताचा अपवाद सोडला तर असा माणूस पूर्वी कधी झाल्याचे ऐकिवात नाही व पुढेही कधी होईल याची खात्री नाही. परमेश्वराने अशा माणसाची निवड केली आणि त्याच्यावरून दाखवून दिले की त्याला सुद्धा पश्चातापाची गरज आहे. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला.
आम्ही जेव्हा या पुस्तकाच्या शेवटाशी येतो तेव्हा आम्हाला योबाचे शब्द अशा प्रकारे वाचायला मिळतात. 42 अध्याय 5 आणि 6 वचने. मी तुझ्याविषयी कानाने ऐकले होते, परंतु आता माझा डोळा तुला पाहतो. म्हणून मी स्वतःला तुच्छ लेखतो आणि धूळ व राख यावर बसून पश्चाताप करतो. आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला ही गोष्ट समजण्याची गरज आहे आणि पवित्र शास्त्र वाचणाऱ्या प्रत्येकाला, चांगले कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला हे समजण्याची गरज आहे की आम्ही स्वतःला कितीही चांगले समजत असू, परंतु देवाचा आमच्याविषयी काय दृष्टिकोन आहे ते आम्ही समजून घ्यायला हवे. आमची सर्व चांगली कृत्ये घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत आणि आम्हाला पश्चातापाची गरज आहे. या पुस्तकाची जागा जगातल्या सर्वश्रेष्ठ साहित्यामध्ये आहे. साहित्यिकांनी, विचारवंतांनी आणि तत्ववेत्यांनी नावाजलेले हे पुस्तक आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातल्या इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा अधिक भव्य व उदात्त असे हे पुस्तक आहे, असे एका आध्यात्मिक नेत्याने म्हटले आहे. श्रोत्यानो, मानवी दुःखाचे गणित आपण नेहमी स्वतःच्या बुद्धीने सोडवीत बसतो. या दुःखाविषयी परमेश्वराचे काय मत आहे हे आम्हाला माहीत नाही आणि या दुःखाचे सांत्वन परमेश्वराकडून कसे होते हेही आम्हाला माहीत नाही. या पुस्तकात आम्हाला मानवी दुःखाचे दर्शन तर होईलच, परंतु देवाची उपाययोजना देखील आपल्याला समजेल. हे पुस्तक काव्यात्मक असले तरी ते कल्पनात्मक नाही. या पुस्तकामध्ये स्वर्ग व पृथ्वी या दोन्ही ठिकाणी घडलेल्या घटनांची नोंद असली तरी हे पुस्तक वास्तवतेला सोडून लिहिलेले नाही, काल्पनिक नाही. पवित्र शास्त्रामध्ये योब या पात्राचा उल्लेख एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून केलेला आहे. एस्केलचे पुस्तक 14 अध्याय आणि 14 वचन पहा. एस्केल 14 वचन. तेव्हा जरी नोहा, दानियल व योब हे तिघेजण त्यात असले तरी ते आपल्या न्यायपणाने आपले जीव मात्र वाचवतील. तसेच याकोबाचे पत्र 5 अध्याय आणि 11 वचन सांगते, पहा, जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही योबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोही पाहिला आहे. तो असा की प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे. पौल त्याच्याविषयी करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 19 वचनात म्हणतो, कारण या जगाचे ज्ञान देवापाशी मूर्खपण असे आहे, कारण असे लिहिले आहे की तो ज्ञानास त्यांच्याच धूर्तपणात धरतो. थोडक्यात सांगायचे तर योब ही व्यक्ती काल्पनिक नाही, ती ऐतिहासिक आहे व तिच्या जीवनात घडलेल्या घटना देखील काल्पनिक नाहीत. अर्थात अनेक लेखकांनी या व्यक्तिरेखेवर आधारित अशी अनेक पात्रे रंगवली आहेत. एका लेखकाने योब व आधुनिक माणूस यांच्यातला सारखेपणा दाखवून दिला आहे. त्याच्या पुस्तकात त्याने आधुनिक माणसाच्या जीवनातली पोकळी व त्याला वाटणारी आशा दाखवली आहे. परंतु आधुनिक माणूस देवहीन आहे. त्याला देवाच्या अस्तित्वाची जाणीव राहिलेली नाही. परंतु योब एक असा माणूस होता की त्याला देवाची फार तीव्र जाणीव होती, परंतु त्याला स्वतःविषयी फार गर्व होता. आपण फार नीतिमान आहोत, दुसऱ्यांपेक्षा अधिक धार्मिक आहोत, या गोष्टीचा त्याला गर्व होता. आपले काही चुकत आहे असे त्याला कधीच वाटले नाही. आपले वर्तन देवासमोरही चांगले आहे असे त्याला वाटत होते आणि देवासमोर स्वतःचा बचाव करण्यासाठी जाण्याची त्याची इच्छा होती. परंतु जेव्हा तो खरोखर परमेश्वराला सामोरा गेला तेव्हा त्याला पश्चातापाची गरज जाणवली. श्रोत्यानो, आज आमच्यातही असे अनेक लोक आहेत जे स्वतःला फार धार्मिक व नीतिमान समजतात. त्यांना वाटतं की खुद्द देवासमोर जरी ते उभे राहिले तरी ते स्वतःचा बचाव करू शकतील, स्वतः किती नीतिमान आहोत हे सिद्ध करू शकतील. ते इतरांना तुच्छ व पापी समजतात, परंतु त्यांच्या प्रत्येक चांगल्या कृत्याला देवाच्या चष्म्यातून किंवा दृष्टीने पाहिले तर त्यात स्वार्थ दिसून येतो. आजच्या माणसाला देव माहीत नाही, त्याला देवाची जाणीव नाही, मग भय तर दूरच राहिले. परंतु योबाला देवाची खोलवर जाणीव होती आणि त्याची देवावर श्रद्धा होती. त्याचा देवावरचा विश्वास दृढ होता. देव त्याला खरोखर एका कठीण परिस्थितीतून नेतो आणि शेवटी त्याला आपल्या पवित्र समक्षतेमध्ये आणतो. योबाला ज्या ज्या गोष्टीमध्ये सुरक्षितता वाटत होती त्या गोष्टी परमेश्वराने त्याच्यापासून काढून घेतल्या, त्याला स्वतःजवळ आणले. आपण सर्व नाटक या विषयाशी परिचित आहोत. योबाच्या पुस्तकाचा अभ्यास करताना जर नाटक हा साहित्य प्रकार तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला योब हे पुस्तक समजायला सोपे जाईल. म्हणजे नाटकामध्ये वास्तव जीवनातल्या सारख्या सलग घटना मांडलेल्या नसतात, तर वास्तव जीवनातल्या ठळक आणि महत्त्वाच्या घटना वेगवेगळ्या दृश्यांमध्ये सादर केल्या जातात व त्या वेगवेगळ्या दृश्यांमध्ये एकच विषय सलग
अनुक्रमाने मांडलेला असतो व त्याद्वारे नाटककाराला जे सांगायचे आहे ते स्पष्ट होते. इयोबाचे पुस्तक वेगवेगळ्या दृश्यांचे संकलन आहे. अनुक्रमाने एकत्रित केलेली दृश्ये या पुस्तकात आहेत. पुस्तकाची ही ठेवण तुम्ही लक्षात ठेवली तर हे पुस्तक समजायला तुम्हाला थोडे सोपे जाईल. या पुस्तकाच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायांमध्ये एकूण 5 दृश्ये आहेत. पहिले दृश्य पहिला अध्याय 1 ते 5 वचनांमध्ये योबाची शांती व संपन्नता ह्याविषयी आहे. दुसरे दृश्य पहिला अध्याय 6 ते 12 वचनांमध्ये स्वर्गात सैतान, देव आणि योब यांना कशी नावे ठेवतो त्याविषयी आहे. पहिला अध्याय 13 ते 22 या वचनांमध्ये तिसरे दृश्य योबाची मुले व संपत्ती यांचे नुकसान दाखवणारे आहे. चौथ्या दृश्यात म्हणजे दुसरा अध्याय 1 ते 6 या वचनांमध्ये स्वर्ग, देव आणि सैतान हे आमच्या समोर सादर केल्या जातात. पाचव्या दृश्यात म्हणजे दुसरा अध्याय 7 ते 10 या वचनांमध्ये योबाचे आजारपण, त्याच्या पत्नीची सहानुभूती दाखवलेली आहे. ही सर्व दृश्ये गद्यामध्ये म्हणजे साध्या भाषेत दाखवलेली आहेत. त्यानंतरचा पुस्तकाचा जो दुसरा भाग आहे त्या भागात काव्यात्मक संवाद आहेत. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या वचनापासून 42व्या अध्यायाच्या 6व्या वचनापर्यंत हा भाग आहे. म्हणजे 6वे दृश्य शहरातल्या राखेच्या ढिगाऱ्याचे आहे. आम्हाला अभ्यासासाठी त्याची अशी विभागणी करता येईल. दुसरा अध्याय 11 ते 13 या वचनात योबाचे 3 मित्र त्याची समजूत काढायला आलेले दिसतात. त्यानंतर योब आणि अलिफज, बिल्दत, सोफर यांच्यातला वाद आम्हाला 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून ते 32व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापर्यंत ह्या मोठ्या विभागात वाचायला मिळतो. या संवादातला तिसरा भाग योब व अलीहू यांच्यातल्या संवादाचा आहे. 32वा अध्याय 2ऱ्या वचनापासून 37वा अध्याय ह्याच्या शेवटल्या वचनापर्यंत हा भाग आहे. 7व्या दृश्यात 38वा अध्याय पहिल्या वचनापासून 42वा अध्याय ह्याच्या 6व्या वचनापर्यंत योब व परमेश्वर यांच्यातला संवाद आम्हाला वाचायला मिळतो. व या पुस्तकाच्या शेवटच्या भागात म्हणजे 42वा अध्याय 7 ते 17 या वचनात 8वे दृश्य आम्हाला पाहायला मिळते. व या दृश्यात योबाचे आशीर्वाद दुप्पट झालेले दिसतात. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की ह्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातले पहिले दृश्य आहे स्वर्ग आणि पृथ्वीचे. त्यापैकी पहिल्या भागात आम्ही ऊस देशाविषयी माहिती मिळवणार आहोत. योबाचे पुस्तक पहिला अध्याय पहिलं वचन सांगतं, ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. ऊस देशात एक पुरुष होता. श्रोत्यानो, ऊस देश मध्य पूर्वेत कुठेतरी आहे. या पलीकडे या देशाविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. योसेफस या इतिहासकाराने या देशाच्या स्थानाविषयी थोडकी माहिती दिली आहे. उत्पत्तीचे पुस्तक 10वा अध्याय 22 आणि 23 या वचनांमध्ये शेमाचा मुलगा आराम, याचा मुलगा ऊस असा उल्लेख आहे. तसेच उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय 20 आणि 21 ह्या वचनांमध्ये अब्रामाचा भाऊ नाहोर याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस होते असे सांगण्यात आले आहे. दमस्कस किंवा दमिश्क या प्राचीन शहराची स्थापना त्याने केली असे त्याच्याविषयी सांगण्यात येते. दमास्कस हे जगातले सर्वात जुने व सर्वदा गजबजलेले असे शहर आहे. म्हणून मला वाटतं की सिरियाच्या वाळवंटी प्रदेशाच्या जवळपास कुठेतरी इयोब राहत असावा आणि याच वाळवंटी प्रदेशात प्रभू परमेश्वराने प्रेषित पौलाला त्याच्या सेवेच्या प्रशिक्षणासाठी पाठवले. परमेश्वराने या वाळवंटी प्रदेशात आपल्या अनेक सेवकांना प्रशिक्षण दिले. भौगोलिकदृष्ट्या तुमच्या व माझ्या प्रशिक्षणाचा देश वेगळा असेल, तो देश, ते स्थळ कोणते आहे ही बाब महत्वाची नाही. महत्वाची बाब ही आहे श्रोत्यानो, की या प्रशिक्षणाच्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला काही विशिष्ट धडे शिकवतो. आम्हाला सांगण्यात आले आहे की योब परिपूर्ण होता. या परिपूर्ण शब्दाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की देवाला अर्पणे वाहण्याविषयी, त्याच्या देवाबरोबरच्या नात्याविषयी तो परिपूर्ण होता. त्या काळात होमार्पणे वाहिल्या जात. त्यानंतर आपण वाचले की तो देवाचे भय बाळगणारा होता. त्याची देवाविषयीची कल्पना उच्च होती. देव पवित्र आहे म्हणून तो वाईटाचा तिरस्कार करतो हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते. नंतर 2 ते 5 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या.
7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीस बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल, असा योबाचा नित्यक्रम असे. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, इयोबाचे पुस्तक दुःख, विश्वास आणि देवाच्या न्यायाच्या स्वरूपाबद्दल गहन प्रश्नांचा शोध घेते. आजही आपल्या जीवनात अशा प्रकारचे प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला याचे अध्ययन फलदायी होणार आहे. प्रियांनो, काळ कोणताही असो, परंतु शोध घेणे, आपल्या गोष्टी बरोबर आहेत या मताचे असणे ही बाब सर्वत्र दिसते. आजच्या परिचयातून जर या पुस्तकाचा हेतू आम्ही लक्षात घेतला तर नक्कीच आमचे वर्तन देवासमोर चांगले असते का याचा विचार आपण कराल. मानवी दुःख प्रत्येकाला आहे, पण या दुःखातही देवावर आम्ही कसे विसंबून राहतो याला महत्त्व आहे. आपण आपल्या दुःखाकडे कसे पाहता? आपण दुःखामध्ये देवावर विसंबून राहता काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, हे जीवन तू आम्हाला दिलेलं आहेस. ज्या जीवनामध्ये आम्हाला सुख आहे, दुःख आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. होय परमेश्वरा, आणि तुझी इच्छा आहे की आम्ही या गोष्टी नीट समजून घ्याव्यात. आमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं त्यावेळेस आम्ही कशा पद्धतीनं तुझ्यावरती विसंबून राहावं. होय बापा, या महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा, मार्गदर्शन तू आम्हाला या पुस्तकाच्या द्वारे देणार आहेस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यावरती सातत्यानं विसंबून राहावं की जेणेकरून आमचं जीवन बदलून जाईल. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व आढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.